मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी बैठक बोलवली होती। या बैठकीच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार होती। आज ती आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। कशा पद्धतीने आज मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। ह्या बैठकीला राज्यातील मराठा समाजातील समन्वयक किती संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते, यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे कुठल्या मागण्या ठेवलेल्या आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा म्हणून संबोधले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी आज पत्रकार परिषद बोलवली होती। या पत्रकार परिषदेला हजारोच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आपण 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेकांनी टीका केली। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नालेवाडी या ठिकाणचे बटुळे बाबा यांनी तर खूप मोठा असा दावा केला होता, परंतु बटुळे बाबांनी दावा केलेला अगदी फोल गेला असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेच्या नंतर पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर बटुळे बाबा यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांचेच मराठ्याचे लोक येऊन देणार नाहीत, हल्ल्याशिवाय राहणार नाही असं भडकाऊ वक्तव्य केलं होतं। परंतु आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेला हजारोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहताना पाहण्यास मिळालेला आहे। त्यामुळे बटुळे बाबांनी जो दावा केला होता तो दावा अगदी फोल गेला असल्याचं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी कुठंतरी मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे। राज्य सरकार जे आहे ते मराठा समाजाला वेठीस धरण्याचं काम करीत असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं त्यावेळेस सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील होते। त्यांनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य असल्याचं सांगितलं, परंतु ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार व देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। तब्बल 8 महिने लोटलेले आहेत तरी सरकारने ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्तीसाठी ठोस पावले उचलले नसल्याचं देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस जे आहेत तेच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मराठा समाजाला वेठीस धरण्याचं काम करीत असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने शिंदे समितीने काम चालू ठेवलं होतं त्या पद्धतीने यावेळेस जी समिती नेमवण्यात आलेली आहे त्या समितीकडून काम होत नसल्याचा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलेला आहे। समिती जी नेमलेली आहे ती समिती कुठेतरी मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करीत असल्याचं देखील वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना केलेलं आहे। त्यामुळे आता सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 14 दिवसाचा अल्टिमेट देखील दिलेला आहे। येणाऱ्या 29 मे पर्यंत राज्य सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावे असे मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे। अन्यथा येणाऱ्या 30 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी भूतोना भविष्यात अशा पद्धतीचं आंदोलन उभारणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर येणाऱ्या 30 मे रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। याचबरोबर आता प्रत्येक मराठा समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचा असं आवाहन देखील समन्वयकांना मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे आता गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेले आहेत, मोठमोठे आंदोलन त्यांचे देखील अगदी यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। आता त्याचीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती जी आहे
30 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रबिंदूवर आंतरवाली सराटी जी आहे ती चर्चेत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं. परंतु गेल्या 8 महिन्यापासून ही चर्चा कुठं आहे ते थांबल्याचं पाहण्यास मिळत होतं. कारण मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केलं होतं त्यावेळेस राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु दावा जरी मान्य केला असला तरी मात्र अंमलामध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या आणल्या नमुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मैदानामध्ये उतरले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. अगदी 14 दिवसामध्ये राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावे असे आव्हान त्यांनी केलेले आहे. जर ह्या मागण्या राज्य सरकारकडून 29 मे पर्यंत पूर्ण जर नाही झाल्या तर येणाऱ्या 30 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मोठं आंदोलन जे आहे ते आमरण उपोषण जे आहे ते सुरू करण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या भूमिकेकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधवाचे लक्ष लागलेले आहे. याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा दावा केल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. मनोज जरांगे पाटील जो आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा देखील लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष ह्या उपोषणाच्या माध्यमातून उभा राहतो की काय असं देखील आता चित्र हळूहळू स्पष्ट होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी तर मनोज जरांगे पाटील यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावा यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची सल्लागार समिती जी आहे त्यांना 25,000चं पारितोषिक देखील देण्यात यावे यासाठी देखील आपण राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचं सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत त्यामुळे ओबीसीच्या गटामध्ये असलेला छोटा मोठा जो समाज आहे ह्यांच्यावर कुठंतरी गदा येणार असल्याचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं असल्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा जो आहे तो संघर्ष उफाळण्याची चिन्ह जी आहेत ती वर्तवली जात आहे. याचबरोबर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत. 1 नंबरची मागणी म्हणजे 58 लाख मराठा समाजाचे जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्याचे वाटप करण्यात यावे ही एक प्रमुख मागणी आहे. याचबरोबर मुंबई येथील आझाद मैदानावर ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सातारा गॅजेट असेल याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल हे लागू करण्याचं आश्वासन राज्य सरकारसह उपसमितीने दिले होतं परंतु अद्यापही ते लागू झालेलं नाही. त्यामुळे सातारा गॅजेट तात्काळ लागू करण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तर मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी देखील प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलेली आहे. याचबरोबर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं उभारलेली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मराठा तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे जे आहेत ते सरसकट राज्य सरकारने मागे घेण्यात यावी अशी देखील मागणी यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तर याचबरोबर राज्य सरकारने जी उपसमिती नेमवलेली आहे ही समिती कुठल्याच कामाची नसून ही समिती जी आहे ती मराठा समाजातील मराठा नेत्यासह मराठा बांधवामध्ये भांडण लावण्याचं काम करीत असल्याचं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेले आहे. ही जी समिती नेमवण्यात आलेली आहे ती समिती अगदी बरखास्त करण्यात यावी अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे. तर दुसरीकडे शिंदे समितीला वाढीव वेळ देऊन शिंदे समितीच्या मार्फत ही जी उर्वरित राहिलेले काही काम आहे त्याला जलद गती देण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. साधारण या 5 ज्या मागण्या आहेत त्या 5 मागण्या राज्य सरकार पुढे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे ठेवलेले आहेत. येणाऱ्या 29 मे पर्यंत या जी मागण्या आहेत त्या या मागण्याची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. राज्य सरकारने जर ह्या मागणीला गांभीर्याने न घेतलं तर येणाऱ्या 30 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणाहून
खूप मोठं आंदोलन उभारलं जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आता स्पष्ट केलेलं आहे आणि ही जी लढाई आहे ही आता शेवटची लढाई असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता गावागावातील खेड्यापर्यंत मराठा बांधवाच्या घरापर्यंत समन्वयकांनी जाऊन येणाऱ्या 30 मे रोजी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवाला अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन करावं असं आवाहन देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी आपण 16 मे रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर अमोल खुने यांनी हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुनेचं नाव न घेता अमोल खुनेवर देखील गंभीर आरोप केल्याचं आपल्याला यावेळेस देखील पाहण्यास मिळालेलं आहे। तर 2 मंत्र्याच्या सांगण्यावरून आता एका संघटनेचे पदाधिकारी पैसे घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार बोलत असल्याचं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता उद्याच्याला मनोज जरांगे पाटील यांनी आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेच्या विरोधामध्ये अमोल खुने असतील, लक्ष्मण हाके असतील यांनी तर वक्तव्य केलेले आहेत, तर नवनाथ वाघमारे असतील, त्याचबरोबर बटुळे बाबा असतील यांच्यासह इतर काही नेते असतील, हे कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहेत याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे केलेल्या मागण्या ज्या आहेत या मागण्याची पूर्तता राज्य सरकार करीत आहे का याकडे कानाडोळा करीत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सांभाळून वक्तव्य करावे असा सल्ला देखील सदावर्ते यांनी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता कुठंतरी पुन्हा एकदा काही दिवसापूर्वी सदावर्ते असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, बटुळे बाबा असतील, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करायचे तेच पुन्हा त्याच वक्तव्याची पुनरावृत्ती आता पुन्हा निर्माण होती का काय असं देखील आता बोललं जात आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राज्य सरकार मराठा समाजाच्या ह्या मागण्याची पूर्तता करते का राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचं काम करते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत आज मनोज जरांगे पाटील यांची झालेली पत्रकार परिषद, त्यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकार कशा पद्धतीने पूर्तता करते याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।